हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर खुश खबर खुश खबर. स्वतः आदिती तटकरे मॅमनी महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी एक मोठं वक्तव्य दिलेलं आहे. ई केवायसी बाबत. ई केवायसी कशी करायची, ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाहीये त्यांचा सुद्धा नंबर आलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही ई केवायसी करताना तुमच्या मनामध्ये अनेक शंका होत्या. काही बहिणांच्या ई केवायसी चुकल्या, त्यांनी चुकीचे व्हिडिओ बघितले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ई केवायसी केली, त्यांचे फॉर्म चुकण्यात आले आहे. सोबतच पती आणि वडील नसेल तर, ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही अशा बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन ऍड करावी. सोबतच ही ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून 2 मिनिटात करू शकता. ही योग्य पद्धतीने कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ मी या बनवतोय. लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे. आणि सोबतच ज्याही बहिणींच्या मनामध्ये शंका आल्या असेल की बाबा 2 महिने आम्हाला कमी पडत आहेत ई केवायसी करण्यासाठी, कारण की गेल्या महिन्याभरामध्ये ई केवायसी पूर्णपणे टोटली मी म्हणतो तर पूर्णपणे बंदच होती, तर यासाठी सुद्धा लाडक्या बहिणींनो स्वतः आदित्य तटकरे मॅमनी मोठे वक्तव्य दिलेलं आहे. बघा, ही कालची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजना ई केवायसी, लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी सर्व्हर मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. स्वतः आदिती तटकरे मॅमनी वक्तव्य केलेलं आहे. ठीक आहे, की जेही लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in जी संकेतस्थळ होतं हे पूर्णपणे क्रॅश व्हायचं, एरर यायचे, पण ते आता दुरुस्त करण्यात आलं आणि त्यांनी सांगितलेलं आहे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची ई केवायसी झालेली आहे. आणि ऑलमोस्ट लाडक्या बहिणींनो अजून सांगतोय मी किती बहिणांची झालेली आहे, तर 1,50,00,000 बहिण्यांची काय झाली आहे लाडक्या बहिणींनो, ई केवायसी झाली आहे. तर मग या बहिण्यांनी ई केवायसी कशी करायची, कशा पद्धतीने ती ई केवायसी करून आणायची, सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. आणि याच पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमची ई केवायसी चुकणार नाही लाडक्या बहिणींनो, हे लक्षात घ्या. आणि ज्याही बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे, तुम्ही कोणालाही पैसे देऊ नका. घर बसल्या तुम्ही 2 मिनिटांमध्ये, 1 मिनिटामध्ये ई केवायसी करू शकता. कोणाला 100 रुपये, कोणाला 500 रुपये, कोणाला 50 रुपये देण्याची काहीही गरज नाही. बघा लाडक्या बहिणींनो, मी याची लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, पण तुम्हाला नसेल पाहिजे ते लिंक, तिथे बघणंही अवघड होत असेल, तुम्ही फक्त गुगलला काय टाका, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे टाकल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेबपेज ओपन होईल. आलं, हे वेबपेज टाकल्यानंतर बघा तुमच्या समोर दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेबपेज ओपन होईल. पण जेव्हा तुम्ही ही वेबसाईट टाकाल तर लाडक्या बहिणींनो हेच वेबसाईट वापरा, कारण जर तुम्ही दुसरी वेबसाईट वापरली तर तुम्हाला फ्रॉड होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. म्हणून याच योग्य लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जायचं. तुम्ही या बटनेवर क्लिक केलं, या योजनेच्या लाभार्थीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं काय होईल लाडक्या बहिणींनो, नवीन वेबपेज ओपन होईल. इथे काय दिलंय, लाभार्थ्यांचा आधार क्रमांक, म्हणजे जी बहीण आहे या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा, जी लाभार्थी असेल. मग हे सर्वच बहिणींनी करायचं आहे का? ज्या बहिणींना आतापर्यंतचे सगळे हप्ते भेटले, म्हणजे 15ही हप्ते भेटले तर यस, याही बहिणींना करायचं आहे. ज्या बहिणी अपात्र होत्या 27 लाख त्यांना करायचं आहे का? यस. म्हणजे सर्वच बहिणींनी काय करायचं आहे, इथे ई केवायसी करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकला, हा जो कॅप्चा आहे या ठिकाणी टाका, कॅप्चा टाकला. त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती, इथे मी सहमत आहेवर काय करायचं, टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर लाडक्या बहिणींनो ओटीपी पाठवावं सुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे. ओटीपी वर टिक केल्यानंतर बघा या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे काय, तुम्हाला हेही माहिती पडणार आहे की तुमची ई केवायसी झालेली आहे किंवा नाही झाली आहे. आणि हेच ई केवायसी झाल्याचं प्रूफ तुमच्याजवळ आहे. तुम्हाला जर बाकी युट्यूबर सांगत असेल की नाही बाबा इथे जाऊन तिथे जाऊन तुमची ई केवायसी चेक झाली का चेक करा, कुठेच नाही करायचं आहे. तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकला, तिथे कॅप्चा टाकला, मी सहमत आहेवर टिक केल्यानंतर ओटीपी पाठवा टिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुमचं नाव येईल, म्हणजे तुमची ई केवायसी काय झाली आहे, कंप्लीट झाली आहे. आता ज्या बहिणी पहिल्यांदा ई केवायसी करत आहे त्यांनी काय टाकायचं, इथे आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकला, इथे काय केलं, मी सहमत आहेवर टिक केलं, ओटीपी पाठवावर तुम्ही टिक केलं. त्याच्यानंतर होऊ शकतं लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशा पद्धतीचे वेगवेगळे काय येऊ शकतात, एरर येऊ शकतात. बघा पहिला एरर आहे अनएबल टू सेंड ओटीपी. दुसरा एरर आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लॅटर. जर अशा पद्धतीचे एरर आले तर घाबरू नका, तुमची ई केवायसी होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो, 100% होणार. हे फक्त काय, ज्या वेबसाईटला भयंकर ट्रॅफिक झालेला आहे त्याचं सर्व्हर क्रॅश डाऊन झालाय म्हणून अशा पद्धतीचे एरर येत आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीचे एरर आले तुम्ही वारंवार 2 ते 3 वेळा इथे प्रयत्न करा, 100% होणार म्हणजे होणार. बघा एका लाडक्या बहिणीचा असाच पद्धतीचा मेसेज आला होता की मी जून जुलै पासून पैसे मिळाले नव्हते, तर सुरुवातीला ई केवायसी करत असताना असा मेसेज आला की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाहीत, पण 8 दिवसानंतर त्यांची काय झालं लाडक्या बहिणींनो ई केवायसी झाली. म्हणजे असाही मेसेज आला तर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे, 100% तुमची काय होणार आहे, ई केवायसी होणार आहे. बरोबर. आता बघा पहिलीपासून प्रोसिजर बघू. तुमचा आधार क्रमांक टाकला, इथे काय झाला, हा कॅप्चा एंटर केला आणि खाली मी सहमत आहेवर टिक केलं या सर्कलवर. ओटीपी पाठवा टिक केलं. ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो आधार लिंकला मोबाईल नंबर आहे इथे तुम्हाला काय येईल, ओटीपी जो येईल XYZ 4532
4641 हा जर ओटीपी आला लाडक्या बहिणींनो, तर तुम्ही या ठिकाणी ओटीपी टाकला आणि ते काय केलं, सबमिटवर टिक केलं. कधी मध्ये असं होतं की ओटीपी 10-12 मिनिटांनंतर येतो, तर अशा वेळेस 2-3 वेळा ते तुम्ही करून बघायचंय, तुम्हाला येईल. हे झाल्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा, इथे लिहिलंय वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाका. म्हणजे जर ज्या बहिणींकडे वडील असेल किंवा पती असेल त्यांना तर काही इश्यू जाणार नाही, पण त्या बहिणींकडे वडील पण नाहीये आणि पती पण नाहीये, अशा वेळेस त्यांनी काय करायचं? तर सरकारच्या माध्यमातून आपल्याला हे माहिती पडलं आहे, कुटुंब जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती, त्यांनी सरळ सांगितलं होतं कुटुंबाचं उत्पन्न. म्हणजेच काय, जर वडील नसेल तर आईचं द्या, पती नसेल तर दिराचं द्या, सासूचं द्या, सासऱ्यांचं द्या, चालेल, काहीच हरकत नाही. फक्त कुटुंबामधली कोणाची तरी इन्फॉर्मेशन पाहिजे. त्यानंतर लाडक्या बहिणीनं समजा दोघी नाही आहे, वडील पण नाही आणि पती पण नाही आहे किंवा फॅमिलीमध्ये कोणीच नाही आहे, त्याच राशन कार्डमध्ये आहे, अशा वेळेस त्या बहिणींनी फक्त थांबायचं आहे, कारण इथे अजून सरकारने काहीही अपडेट केलेली नाही. त्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाचंही नाव नाही आहे, बरोबर, फॅमिली राशन कार्डमध्ये फक्त त्या एकट्याच आहेत, त्या बहिणींनी अजूनही थांबायचं आहे. समजा तुम्ही तुमच्या वडिलांचा, पतींचा आधार क्रमांक टाकला, अशा पद्धतीचे एरर आले, ते सांगतोय इश्यू साईडमध्ये आहे, तुमच्या आधार क्रमांकामध्ये नाही. याला काय करायचं, स्किप करायचं आणि 2-3दा पुन्हा इथे लॉग इन करून पाठवायचं, टाकायचं. मग टाकला, इथे कॅप्चा टाकला, त्याच्यानंतर मी सहमत आहे वर टिक केलं, ओटीपी पाठवावर टिक करायचं. बघा इथे मग तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी काय करायचं, सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज ओपन होईल आणि तिथे लिहिलं असेल वडिलांचे किंवा पतींचे नाव, दिसतंय? इथे बाय डिफॉल्ट तुम्ही ज्यांचा आधार क्रमांक टाकलाय त्यांचं नाव इथे येईल. इथे जात प्रवर्ग निवडा. इथे जात प्रवर्गामध्ये निवडण्यासाठी बघा वेगवेगळ्या जाती दिसताय तुम्हाला, कसं आहे, अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट, जमाती, शेड्यूल ट्राईब्स, इथंच मागासवर्गीय, ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास, विमुक्त जाती, विमुक्त जाती एनटीए, भटक्या जाती एनटीबी, भटक्या जाती सी, भटक्या जाती ड, विशेष मागासवर्ग स्पेशल बॅकवर्ड क्लासेस आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता त्याला काय करायचं, टिक करायचं, बरोबर. जसं मी आता ओबीसी मध्ये आहे, तर मी इतर मागासवर्गामध्ये बसतो. याच्याच खाली 2 महत्त्वाचे प्रश्न आहे बघा लाडक्या बहिणी, 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा. इथे लिहिलं पहिला, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही. येस, इथंच नाही, इथे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, होय टिक करायचं आहे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही निवृत्त वेतन घेत असणार असाल लाडक्या बहिणींनो, तर अशा ठिकाणी तुम्ही काय करा, इथे नाही करा, बरोबर. जर तुम्ही घेत असाल तर नाही करा, जर तुम्ही इथे होय केलं, बरोबर, घेत असल्यानंतर तर थोडंसं चुकूच शकतं, म्हणून इथे काय करायचं, तुम्हाला होय करायचं. आणि दुसरा प्रश्न दिसला, माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. इथे सुद्धा तुम्हाला काय पाहिजे, होयच पाहिजे आहे लाडक्या बहिणींनो. तर 2 असेल तर होय करा, 2 पेक्षा जास्त असेल तर नाही करा. त्याच्यानंतर इथे दिलाय बघा, हा प्रश्न बघा अत्यंत महत्वाचा आहे. 1 आणि 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून त्रुटी आढळल्यास माहिती दिल्याप्रमाणे सक्त कार्यवाहीस पात्र राहील. म्हणजे तुम्ही स्वतःला सांगत आहात की जर मी माझी इन्फॉर्मेशन दिली आणि जर ती चुकली तर सरकार तुमच्यावर कारवाई करू शकतं. म्हणून फॉर्म भरताना जी योग्य माहिती आहे तेच या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मग सबमिटवर टिक करा. केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल, लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. मग तुम्हाला पुन्हा जर चेक करायचं असेल तर तुम्हाला कसं करावं लागेल, रिफ्रेश करावं लागेल. पहिलं पेज असं ओपन होईल, हे बघा दाखवतो मी तुम्हाला पुन्हा एकदा करून. असं पेज ओपन होईल, आधार क्रमांक टाका, कॅप्चा टाका आणि मी सहमत आहे वर टिक करा आणि तुम्ही ओटीपी पाठवा, टिक करा. मग अशा पद्धतीचा मेसेज येईल, आधार क्रमांकाची ई-केवायसी झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. अशीच योग्य माहिती जर तुम्हाला कुठे भेटत असेल त्याच व्हिडिओला बघून ई-केवायसी करा. या व्हिडिओला बघून जरी केलं तर तुमचा व्हिडिओ एकदम परफेक्ट होईल, तुमची ई-केवायसी परफेक्ट होईल, तुम्हाला काही गोष्टी करायचं टेन्शन नाही. म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. पहिल्यांदा आला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा. थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.